कोल्हापूरला आलं आणि श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं नाही, असं तर होऊच शकत नाही. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी. मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि आम्ही देवीसाठी ओटी वगैरे घेतली आणि शुक्रवार होता त्याच्यामुळे खूपच गर्दी होती. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देवीच्या दर्शनाची ओढ दिसत होती. रांग खूप मोठी होती आणि वातावरण तर एवढं छान होतं. संध्याकाळची वेळ होती. खूप असं आणि खूप गर्दी होती, पण अजिबात असं वाटत नव्हतं, की अ, खूप आवाज आहे. आम्ही पोहोचलो देवीच्या गाभाऱ्यामध्ये. महालक्ष्मी देवीचं तेजस्वी आणि सुंदर रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं. देवीचं दर्शन घेतलं, मनापासून प्रार्थना केली, संपूर्ण कुटुंबासाठी तिचे आशीर्वाद मागितले. दर्शनानंतर मंदिर परिसरात थोडा वेळ फिरलो. मंदिराचं सुंदर बांधकाम, शांत वातावरण आणि भक्तीचा अनुभव मनात कायमचा साठवून ठेवावा असा होता. कोल्हापूरला येणाऱ्या प्रत्येकाने श्री महालक्ष्मी मंदिरात नक्की भेट द्यावी. इथे आल्यावरती मनाला एक वेगळीच शांती मिळते. सो आता पुढच्या ठिकाणाला आम्ही निघालो आहोत आणि कोल्हापूरमध्ये आम्ही काय-काय फिरलो हे आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक